मोफत या ठिकाणी मेडिसिन सुद्धा वाटप करण्यात येणार आहे आणि तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि लगेच आम्ही आता ही शिबिराची सेवा सुरू करणार आहोत. मी डॉक्टर वंदना दुधमल कंदारे. मी सध्या प्राध्यापक विभाग प्रमुख आहे शरीरक्रियाशास्त्र विभागामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडमध्ये. आणि आज मला या प्रोग्रामसाठी जे महिला दिनानिमित्त जो प्रोग्राम अरेंज केला आहे आर्या मेडिकल आणि नीमा वुमन्स फोरम, तर या कार्यक्रमासाठी मला माया मॅडम आणि करुणा मॅडम या दोघांनी आमंत्रित केलेलं आहे. आणि हा प्रोग्राम इतका चांगल्या प्रकारे अरेंज केलेला आहे आणि इथे यांनी जवळपास 25 ते 30 महिलांना नारीरत्न पुरस्कार दिलेला आहे, नीमा नारीरत्न पुरस्कार. आणि तो प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिलेला आहे. आणि त्यातून असं लक्षात येते की प्रत्येक स्त्री त्याला फक्त आपण पुष्पगुच्छ दिला, एक सर्टिफिकेट दिलं तर तिला प्रोत्साहन मिळते आणि ती त्या प्रोत्साहनापर खूप काम करते पुढे. आताच मागच्या वर्षी जे काही प्रोत्साहनपर नारी होत्या, स्त्रिया होत्या, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं की त्यांनी एक शिवण क्लासचा क्लास होता, तो आज त्यांनी 20 ठिकाणी त्याचे ब्रांच उभे केलेत. तर तो हा नीमा वुमन्स फोरमने त्यांना जो नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं त्याचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळे आजच्या इथे ज्या 25 महिला आम्ही 25 महिलांना नारीरत्न पुरस्कार दिला आहे, त्या 25 महिला आम्हाला पुढे 500 महिला तयार करतील आणि त्या 500 पासून आम्ही 5,000 होऊ. आणि या प्रकारे आम्ही आमच्या देशाला जो आपली 50% संख्या आहे, तर त्या 50% जी महिला आहे आपली, तर त्या सर्वांना आपण प्रोत्साहित करू आणि आपला देश पुढे नेण्यासाठी आपण कार्य करू. तर परत मी नीमा वुमन्स फोरम आणि डॉक्टर करुणा जमनाडे मॅडम, डॉक्टर माया जाधव मॅडम आणि इतर स्वरूपा जाधव मॅडम या आणि इतर जे टीम आहे नीमाची, या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करते. तर एवढे. जागतिक महिला दिनानिमित्त नीमा वुमन्स फोरमचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी डॉक्टर कविता जमदाडे मॅडम, डॉक्टर माया पवार मॅडम, डॉक्टर स्वरूपा जाधव मॅडम आणि नीमाच्या सगळे कार्यकर्त्या यांना धन्यवाद देते. आणि नमस्कार, मी वैद्य तृप्ती दुद्धलवार. मला नीमा नारीरत्न पुरस्कार भेटला, ह्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते. जमदाडे मॅडम, माया मॅडम, स्वरूपा मॅडम, सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी एक आयुर्वेद स्त्रीरोग तज्ञ आहे. आम्ही गर्भसंस्कार सुद्धा करत होतो. मी फक्त इतकंच म्हणते की प्रत्येकाला आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला खूप काही लहान मोठे आजार असतात. त्या आजारासाठी प्रत्येकाने फक्त आयुर्वेदाची साथ सोडू नये. उठता बसता सगळ्या गोष्टी आयुर्वेदच करावं. तर सर्दी खोकली ताप जरी आला तर आपण घरच्या घरी आयुर्वेद करावं. नंतर आपण वैद्याकडे जाऊन आयुर्वेदच उपचार घ्यावं. प्रत्येक छोट्या गोष्टी आपण अँटीबायोटिक्सचा वापर न वापरता आयुर्वेदाची तास धरावं आपण. त्या दृष्टिकोनी आयुर्वेदची सुद्धा म्हणजे आमच्याकडे तर लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत कोणताही आजार असो, त्यात सर्दी खोकला ताप असो, मुळव्याध असो किंवा पोटदुखीचे असो, गॉल ब्लॅडर स्टोन्स असो किंवा कॅन्सर पर्यंत असो तर प्रत्येक रुग्ण आयुर्वेदाने खूप छान बरे होतात. तर एवढंच म्हणणं आहे की आयुर्वेद पण ॲलोपॅथीची टक्करनीच आहे, तर प्रत्येकाने आयुर्वेदाकडेच यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.